इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीषधम्मसारथि सत्था देवमनुसारं बुद्धो भगवान्। ज्या तथागत सम्यक संबुद्धांनी समग्र मानवजातीला दुःखमुक्तीचा महानासा आर्य संदेश दिला, ते दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागताच्या सम्यक अशा संपूर्ण पारमितांचं पालन केल्यानंतर एका बोधिसत्वाला दुःखमुक्तीचा महान असा आर्य संदेश लाभला। त्यांनी स्वयंप्रयत्नातून तो शोधला। समग्र मानवजातीला दुःखमुक्त करणारा तथागतांचा पवित्र सद्धम्म सन्मार्ग, तथागताच्या या शुद्ध पवित्र सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र असा भिक्खू संघ आजच्या पवित्र दिवसाचं औचित्य साधून जगातल्या या तीनही श्रेष्ठ परमरत्नांना त्रिवार अभिवादन करतो। हे तीन रत्न ज्या युगप्रवर्तक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्हाला आम्हाला मिळाले, ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो। आज पौष पौर्णिमेच्या निमित्तानं संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी धम्मश्रवण करण्यासाठी उपस्थित आपण सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक उपासिकांनो, आजच्या पौष पौर्णिमेचं महत्त्व आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीनं अवगत असेल आणि त्याच पवित्र अशा दिवसाचं महत्त्व साधून तुम्ही आम्ही आज दिवसभरापासून तथागताच्या शुद्ध धम्माचं आचरण करण्याचा सम्यक संकल्प करीत आहोत। काही लोकांनी तो संकल्प पूर्णत्वाकडे सुद्धा नेला असेल। आजच्या या पवित्र दिवसाच्या निमित्तानं आपण महिला संघाने सकाळी 5:30 वाजता अष्टशील धारण करून दिवसभर त्या अष्टशिलाचं पालन केलेलं आहे। यातील बऱ्याच उपासकांनी सुद्धा अष्टशिलाचं पालन केलं असेल। उपस्थित उपासक आणि उपासिकांनो, आजच्या दिवसाचं महत्त्व जाणून घेत असताना आजचा दिवस हा बारकाईनं बघितला तर आजच्या दिवसाचं महत्त्व लक्षात घेत असताना भिक्खू संघाला तथागत सम्यक संबुद्धांनी दिलेल्या काही जबाबदाऱ्या होत्या, त्या जबाबदाऱ्यांचं स्मरण होते। उपासक उपासिकांना ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या जबाबदाऱ्यांचं सुद्धा स्मरण होते। आज बुद्ध काळामध्ये जो काही घडलेला संदर्भ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। 1,20,000 लोकांनी जाऊन एका राजासमवेत तथागत सम्यक संबुद्धांच्या धम्माची दीक्षा घेतलेली होती। आता एक गोष्ट जर आपण विचार केली, या घटनेला जर बारीक पद्धतीने तुम्ही आम्ही तपासलं जाणलं तर आधुनिक काळात असं समजा, भारताचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांनी जाऊन 1,00,000
20,000 लोकांसमवेत धम्माची दीक्षा घेणे असा हा क्षण आहे. आणि हा पौष पौर्णिमेचा दिवस तुम्ही आम्ही संपन्न करत असताना अत्यंत श्रद्धाभावनेनं या संपूर्ण घडलेल्या घटनांकडे बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे की बौद्ध धम्मामध्ये येणारी प्रत्येक पौर्णिमा ही आम्हाला काही ना काहीतरी नवीन सद्धम्माचं पालन करण्यासाठी ज्ञान आणि ऊर्जा देऊन जाणारी पौर्णिमा असते. 1,20,000 लोकांनी धम्मदीक्षा घेतली. राजा बिंबिसाराने सुद्धा धम्मदीक्षा घेतली. दुसऱ्या दिवशी तथागताच्या पूजनीय भिक्खू संघाला पहिलं दान हे देण्यात आलं, ते होतं वेळुवन. अशा अनेक विविध घटनांनी आजची ही पौर्णिमा बौद्ध साहित्यामध्ये अजरामर झालेली आहे. आणि म्हणून या प्रत्येक गोष्टीच्या संदर्भामध्ये तुमच्या आमच्या जबाबदाऱ्या समजून घेत असताना तुम्हाला आम्हाला तथागत सम्यक संबुद्धांनी आणि बाबासाहेबांनी कोणते कामं दिलेले आहेत ते कामं आम्ही प्रत्येक पौर्णिमेला बारकाईनं समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महामंगलसूत्र आहे. महामंगलसूत्रामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी उपासक उपासिकांचे कर्तव्य दिलेले आहेत. आणि कर्तव्य पालन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काही अधिकारांची प्राप्ती होत असते. कर्तव्य आणि अधिकार हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आजच्या दिवशी बौद्ध उपासक उपासिकांचे कर्तव्य आणि अधिकार या संदर्भात आपण काही वेळेपर्यंत धम्मदेशना ऐकण्याचा प्रयत्न करणार आहात. कर्तव्य म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अशा ज्या गोष्टी की ज्या तुम्हाला वयानुसार मिळतात. गृहस्थ जीवन जगत असताना आपण पाहतो ना, नवीन लग्न झालेलं जोडपं त्या दारकाची किंवा त्या दारिकेची इच्छा नसली तरी त्याच्या आजूबाजूला उभे असलेले लोक त्यांना सांगतात की हे सारे लोक तुमच्यापेक्षा वयानं मोठे आहेत, म्हणून यांचं वंदन करा, यांचे आशीर्वाद घ्या. तर सर्वसाधारणपणे वय वाढल्यानंतर मिळालेला तो एक अधिकार आहे. आता हे दारक दारिका ज्या लोकांचं दर्शन घेत आहेत, बहुतांश वेळेस ते लोक आशीर्वाद देण्याच्या पात्रतेचे नसतात. बरोबर आहे? ही गोष्ट मान्य आहे का तुम्हाला? आशीर्वाद देण्याच्या पात्रतेचे ते असतात का? नाही. तरी समाज जीवनामध्ये जीवन जगत असताना मान थोडीशी खाली वाकायला लागली, कमरेतून माणूस थोडासा वाकायला लागला, काळे केस पांढरे झाले की तेव्हा त्याला त्या साऱ्या गोष्टींचे अधिकार प्राप्त होतात की नाही, हा आमच्यातला कसा आहे, सिनियर व्यक्ती आहे, वयोवृद्ध आहे, आणि म्हणून त्या व्यक्तीचा आपण आदर केला पाहिजे. खरोखर आहे, आदर केलाच पाहिजे. कारण इतर लोकांपेक्षा त्याच्याकडे असलेले अनुभव हे त्याला त्या गोष्टीचा अधिकार प्राप्त करून देतात. सर्वसाधारणपणे आपण समजून घेऊया की बौद्ध उपासक उपासिकांचे अधिकार आणि कर्तव्य कोणते आहे. संघरत्न बुद्ध विहारामध्ये महाप्रजापती महिला संघ, बरोबर ना, महाप्रजापती महिला संघ आणि तुम्ही सारे उपासक उपासिका, उपासक संघ आमचा ज्या पद्धतीनं काम करत आहात, आता इथे बसलेल्या साऱ्या लोकांना म्हणजे विहारातच असलेल्या लोकांना एक वेगळ्या प्रकारचे अधिकार प्राप्त झालेले असतात. कोणते अधिकार आहेत बरं ते? तुम्हाला विहारामध्ये येत असलेले मयूर पार्कचे लोक पाहतात की नाही, ह्या महिला, हे उपासक रोज बुद्ध विहारात जातात आणि म्हणून त्यांच्या नजरेमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात.
भलेही बरेच लोक तुम्हाला ते म्हणत नसतील की नाही तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे आहेत. आणि निश्चित स्वरूपामध्ये बुद्ध विहारात येणारी प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष हा जगापेक्षा वेगळा असतो, जगापेक्षा वेगळा आहे. आणि ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या गोष्टी इतर लोकांकडे नाहीत, कारण इतर लोकांकडे श्रद्धा नाही आहे, पण तुमच्याकडे ती श्रद्धा आहे. आणि म्हणून प्रत्येक बुद्ध विहारामध्ये, म्हणजे आपल्या औरंगाबाद शहरामध्ये असलेल्या बुद्ध विहारामध्ये तुम्ही कोणत्याही बुद्ध विहारामध्ये जा, तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला काही ना छोटे मोठे कार्यक्रम होताना तुम्हाला दिसतात. काही काही विहारामध्ये सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लोक ध्यान साधना शिबिरामध्ये लीन होतात आणि आपलं जीवन संपन्न, सुखी आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. आता तुम्हाला ते अधिकार कसे प्राप्त झाले बरं? सहज उदाहरणातून काही गोष्टी आपण समजून घेऊया. इथून तुम्ही घरी गेलात आणि घरातले तुमच्यापेक्षा लहाने लोक जर वाईट आचरण करत असतील तर तुम्ही त्यांना काय म्हणता की हे असं करू नका, तुमच्या भल्याचं नाहीये ना. तू अभ्यास करत नसेल, नुसताच मस्त्या करत असेल तर तुम्ही म्हणता ना की हे करू नको बाळा, हे बरोबर नाहीये. आणि तो सुद्धा तुमचा ऐकतो. तुमची सून, तुमचा लेक, तुमच्या आजूबाजूचे लोक हे तुमचा आदर या गोष्टीमुळेच ठेवतात की तुम्ही सातत्यपूर्ण बुद्ध विहाराशी जोडल्या गेलेले आहात. उपासक आणि उपासिकांनो, बुद्ध विहाराशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक माणसाचा आपण आदरच करायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जी श्रद्धा आहे ती इतर लोकांमध्ये नाही आहे. त्याच्यामध्ये जे दातृत्व आहे ते इतर लोकांकडे नाही आहे. भलेही तो पैशानं कमी अधिक श्रीमंत असेल, पण त्याच्याकडे असलेली मनाचा मोठेपणा आणि मनाची श्रीमंती इथे असलेल्या टाटा बिर्लाकडे सुद्धा नाही आहे. एवढे श्रीमंत लोक तुम्ही आहे बघा. म्हणजे प्रत्येक विहारामध्ये येणारा जो काही उपासक उपासिका वर्ग आहे त्यांच्या एवढा श्रीमंत या जगामध्ये कोणीच नाही आहे, कारण त्यांच्या मनाच्या श्रीमंतीची बरोबरी या जगातले कोणीच करू शकत नाही. एवढे तुम्ही लोक श्रीमंत आहेत. आणि तुमच्या सातत्य बुद्ध विहारामध्ये येण्यामुळे, तुम्ही जे काही सातत्यपूर्ण बुद्ध विहाराशी संलग्न आहात, यामुळे तुम्हाला सुद्धा काही अधिकार प्राप्त झालेले आहेत. आता समाजामध्ये आपण पाहतो वाईट प्रकारच्या गोष्टी आहेत है ना. ज्या तथागत सम्यक संबुद्धांनी सर्वप्रथम अंधश्रद्धा नष्ट केली समाजातली, त्याच तथागत सम्यक संबुद्धाच्या सद्धम्माला मानणाऱ्या लोकांमध्ये विशिष्ट प्रकारच्या अंधश्रद्धा आजही आपल्याला दिसतात. काय का आहेत, बऱ्या प्रमाणामध्ये. आणि मग समाजामध्ये जर असा एखादा व्यक्ती असेल तर बुद्ध विहाराशी संलग्न असलेला व्यक्ती त्या व्यक्तीला जाऊन सांगत असतो की बाबा हे बरोबर नाही, आपल्या बुद्धाने हे सांगितलं नाही, आपल्या धम्मामध्ये हे नाही आहे, आणि आपला संघ काय आपल्याला हे शिकवत नाही आहे, म्हणून या साऱ्या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजे. आणि तुमचं सुद्धा लोक ऐकतात. उदाहरणार्थ, एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाने दुसऱ्या दारू पिणाऱ्या माणसाला सांगितलं की बाबा दारू वाईट आहे, दारू सोडून दे बरं, तो ऐकल का? नाही ऐकणार. एखाद्या खोट्या बोलणाऱ्या माणसाने सांगितलं दुसरं खोट्या बोलणाऱ्या माणसाला की बाबा खोटं बोलणं वाईट आहे, ते सोडून दे, तो ऐकल का? नाही. तो म्हणाल मला काय सांगायला, काल असतो नालीत पडला होता पिऊ, है ना. म्हणजे अज्ञानी लोकांपर्यंत अज्ञानी गेल्यानंतर ज्ञानाची कुठल्याही प्रकारे चर्चा होत नाही. पण एक ज्ञानी व्यक्ती जर अज्ञानी माणसामध्ये जाऊन काम करू लागला तर खऱ्या अर्थाने सद्धम्माचा विकास होत असतो आणि समाजाचा सुद्धा विकास होत असतो. आणि म्हणून माय माऊल्यांनो, उपासक उपासिकांनो, आपण सातत्यपूर्ण आपल्या अधिकाराचं जतन करून बौद्ध धम्माचा विकास करण्याचा आपण वारंवार प्रयत्न केला पाहिजे. जे काही सद्धम्माच्या विकासासाठी, भिक्खू संघाच्या संवर्धनासाठी आम्हाला जे काही कर्तव्य पार पाडायचे आहेत ते सुद्धा कर्तव्य आपण वारंवार पद्धतीनं जाणून त्या कर्तव्यामध्ये आम्ही कमी पडू नये या गोष्टीकडे आपण बारीक लक्ष दिलं पाहिजे.
बघा, आम्हाला सुद्धा खूप काही काम बुद्धानं सांगितलेले आहेत, बाबासाहेबांना सुद्धा आम्हाला कामं सांगितले भिक्खू संघाला. आणि भिक्खू संघ तथागत सम्यक संबुद्धांच्या आदेशानुसार, बाबासाहेबांच्या आदेशानुसार काम करतोय. तुम्हाला सुद्धा बुद्ध आणि बाबासाहेबांनी अनेक असे कार्य सांगितलेले आहेत आणि ते कार्य तुम्ही वारंवार पद्धतीनं करत आहात. हे सारं करत असताना आम्हाला आमचं आरोग्य सांभाळायचं आहे. हे सारं करत असताना आम्हाला साऱ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या मनाची अवस्था सुद्धा सांभाळायची आहे का नाही? आता आम्हाला काही कामं सांगितले, आमच्याकडे काय जबाबदारी आहेत? आमच्याकडे जबाबदाऱ्या अशा आहेत की तुम्ही जास्तीत जास्त सद्धम्माचा अभ्यास करा, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाचा आणि साहित्य वाचल्यानंतर ज्ञान तुमच्याकडे आल्यानंतर त्या ज्ञानाची अनुभूती घ्या आणि अनुभूतीला आलेलं ज्ञान हे समाजात जाऊन तुम्ही वाटण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे? आणि जेव्हा तुम्ही हे काम कराल तेव्हा खऱ्या अर्थाने इथे असलेला उपासक उपासिका वर्ग सुद्धा त्यांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पालन करण्याचा वारंवार पद्धतीने प्रयत्न करतील. साहजिक आहे, भिक्खूंनी जर ते अधिकार आणि कर्तव्य पालन केले तर उपासक आणि उपासिका सुद्धा त्यांचे त्यांचे अधिकार आणि कर्तव्य पालन करणार आहेत. आता इथे बघा, पूजनीय भिक्खू संघामुळे, भिक्खू संघातल्या काही संघरत्नामुळे इथे ज्या पद्धतीनं वातावरण तयार झालेलं आहे, किती सुंदर वातावरण इथे आहे का नाही? असतील हो बऱ्याच ठिकाणी 2-2, 3-3, 4-4, 5-5, 10-10, 15-15 एकरच्या विहारांच्या जागा, पण असं काम कुठे आहे का? नाही का? मी तर वारंवारपणे सांगत असतो, संघरत्न बुद्ध विहारामध्ये जशा पद्धतीनं लायब्ररी तयार होत आहे, ग्रंथालय तयार होत आहे, तसं ग्रंथालय औरंगाबादमध्ये चौका सोडल्यानंतर कुठंच नाहीये. तुम्ही या पाहून या, नाही का नाही? आणि हे सारं काम कसं होऊ लागलं? हे बुद्ध विहाराची इमारत मोठीच्या मोठी, ग्रंथालयाचं काम, बुद्ध रूपाची स्थापना, आतापर्यंत साधारणतः 60-70 लाखाच्या वर तुम्ही गेलात कामाच्या बाबतीमध्ये. हे का बरं होऊ लागलं? कारण इथल्या वास्तव्य करणाऱ्या बौद्ध भिक्खूंनी त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आणि इथे असलेल्या मयूर पार्कच्या लोकांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. तुम्ही तुमच्या आणि आम्ही आमच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर बौद्ध धम्माचा विकास होत असतो. आता तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करू लागले. तुमच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत? 4 प्रत्यय. भिक्खू संघाच्या बाबतीमध्ये तुमच्या जबाबदाऱ्या 4 प्रत्ययाच्या आहेत ना? चिवर, पिंडपात, गिलान बच्चया, औषधी वगैरे ह्या साऱ्या गोष्टी, म्हणजे भिक्खूला लागणाऱ्या साऱ्या वस्तू तुम्ही देताय. आणि ते घेतल्यानंतर जर आम्ही काम करत नसू तर मग आमच्या जबाबदाऱ्या आम्ही पूर्ण करतोय का? तर उत्तर आहे नाही. म्हणजे याचा एक बारकाईनं लक्ष घ्या, लक्ष द्या या गोष्टीकडे की तुम्ही आम्ही आमच्या जर जबाबदाऱ्या पूर्ण करत नाही तर बौद्ध धम्माचा विकास अजिबात होत नाही. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट वारंवार पद्धतीने समजून घ्यायची असते, जबाबदाऱ्या प्रत्येक व्यक्ती पूर्ण करू शकत नाही. मयूर पार्कात एवढेच लोक आहेत का? आहेत का? एवढे बसलेले आहेत एवढेच लोक आहेत का? नाही. समाजातले फक्त 2% लोक जबाबदाऱ्या पूर्ण करत असतात. किती? 2%. आणि त्याच 2% लोकांवरती 98 समाज हा बसून खात असतो. बसून खाणं म्हणजे काय? त्या 98% लोकांच्या घरी काय तुम्ही राशन नेऊन देताय का? ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करू लागले मेहनत. बसून खाणे म्हणजे काय? तुम्ही ज्या पद्धतीने इथे राबताय, आता हा सगळा परिसर एवढा स्वच्छ, सुंदर, सुरेख आणि दर्जेदार पद्धतीने तुम्ही तयार केला. ही बाजूला असलेली लायब्ररी, ग्रंथालय,
मयूर पार्कच्या येणाऱ्या किती पिढ्या बरं इथे येऊन पुस्तकं वाचतील? आहे का नाही? काम तर एकच पिढी करणार आहे ना. तुम्ही तुमच्या पद्धतीनं एक पिढी, तुमच्या पिढीनं जे काही कष्ट घेतले, मेहनत घेतली आणि त्या मेहनतीच्या आधारावरती तुमच्या सम्यक आजीविकेतून जो काही तुमच्याकडे संपत्तीचा भाग होता त्या संपत्तीतला भाग तुम्ही दिला आणि त्यामुळे एवढा विकास झाला. येणाऱ्या कैक पिढ्या हे तुमच्या पुण्याचं अनुमोदन करणाऱ्या तयार होतील. ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी आहे का नाही? जबाबदारी कशी आहे तुमच्या आमच्यावरती की सद्धम्म येणाऱ्या पिढीनं कुठेतरी जाऊन शिकावा आणि तो त्यांना समजलेला सद्धम्म त्यांच्या विकासासाठी कार्यरत व्हावा. ही सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची आमची आहे. उद्या 14 जानेवारी आहे का रे? काय आहे? नामविस्तार दिवस. 17 वर्षाच्या संघर्षानंतर मिळालेला तो सन्माननीय पूजनीय दिवस आहे ना. तर त्या काळातल्या त्या लोकांनी त्यांच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या आणि त्या पोचीराम कांबळे, गौतम यांनी ज्या पद्धतीनं आपलं सर्वस्व पणाला लावलं किंवा अनेक लोक त्या स्मारकावरती आहेत, त्या स्मारकामध्ये त्या लोकांची, बऱ्याच लोकांची नावं आहेत, ती जर मेली नसती, खपली नसती, जळाली नसती तर बाबासाहेबांच्या नावाचं जी काही कमान आहे ते विद्यापीठाला झळकली असती का? अजिबातच नाही. म्हणजे त्या काळातल्या त्या लोकांनी त्यांच्या जबाबदाऱ्या ओळखल्या आणि त्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्यामुळे येणाऱ्या अनेक पिढ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये जाऊन शिकत आहेत. है ना? म्हणजे याचा अर्थ काय आहे की आमच्या इतिहासामध्ये आमच्या पिढ्यांनी आमच्यासाठी जे काही करून ठेवलेलं आहे ते जर जसाच्या तशा पद्धतीनं पुढच्या पिढ्यांना टिकवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला दुपटीनं मेहनत करावी लागेल. दुपटीनं मेहनत करावी लागेल. त्या मेहनतीमध्ये तुम्ही आम्ही कमी पडलो तर आमच्या पुढच्या पिढीला आम्ही काहीच देऊ शकत नाही. सद्धम्म काय असाच टिकला का? हो नाही. इथं अनेक उपासक उपासिकांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. इथे अनेक भिक्खू भिक्खुनींनी मरेपर्यंत हयातपणे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. त्यामुळे तुम्हाला आम्हाला हे सुगीचे दिवस आलेले आहेत. आता हे सुगीचे दिवस आहेत म्हणजे जरा चांगले दिवस आहेत. आमच्या अगोदरचे भिक्खू जेव्हा समाजामध्ये चारिका करण्यासाठी जायचे भिक्षापात्र घेऊन तर त्यांच्या चारिकेमध्ये लोक न शिजलेली डाळ टाकायची, उडदाची, मुंगाची, आणि ते भिक्खू पाणी टाकून ती डाळ तशीच खायचे. लोकांना माहित नव्हतं ना. आता आमच्या भूतकाळातल्या भिक्खूंनी ज्या पद्धतीनं मेहनत घेतली त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या ओळखल्या ना. वातावरण कसंही असेल, लोक कसेही असले तरी चालतील, पण आम्हाला तिथं जायचं आहे, तासन तास त्या लोकांना प्रवचन द्यायचं आहे. त्यामुळे ते लोक श्रद्धावान झाले. आता त्या भिक्खू सोबत ते लोक संपले, काय हरकत नाही, पण त्या पिढीतले, दुसऱ्या पिढीतले म्हणजे त्यांच्या घरातली नवीन पिढी त्यांनी तयार केल्यामुळे आम्हाला सुखीचे दिवस आले. आहे का नाही? आता तुम्ही तयार झाले, तुमच्या अगोदरच्या लोकांचा आदर्श घेऊन तुम्ही तयार झाले ना. तुमचा आदर्श घेऊन तुमचे मुलं तयार होतील. म्हणजे आज जे आम्ही आहोत तर आमच्या भूतकाळातल्या लोकांनी केलेल्या संघर्षामुळे किंवा त्यांनी दिलेल्या बलिदानामुळे, त्यांनी केलेल्या त्यागामुळे आज आम्हाला सुगीचे दिवस आले. तुम्हाला सुद्धा सुगीचे दिवस आले. आता आम्हाला कच्चं खायची गरज आहे का बरं? नाही. एवढं मोठं ताट असते आमच्या समोर, काय खावं काय खाऊ नये ते समजत. एवढे चांगले सुगीचे दिवस आले कशामुळे? तर ह्या साऱ्या गोष्टींचा हिशोब तुम्ही आम्ही ठेवला पाहिजे आणि त्यासाठीच प्रत्येक पौर्णिमेला, पौर्णिमा का साजरी करायची असते? सकाळी उठले, उपोषण शील घेतलं, दिवसभर शिलाचं पालन केलं आणि संध्याकाळी येऊन त्रिशरणासह पंचशील घेतलं आणि पुढच्या पौर्णिमेची वाट पाहणं, एवढ्यासाठी उपोषण व्रत आहे का?
अजिबात नाही. उपवासात व्रत पालन करणे ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. या गोष्टीसारखी अवघड गोष्ट जगात कोणतीच नाही, कोणतीच नाही आहे. आणि म्हणून या गोष्टीची सातत्य राहणे आणि त्या केलेल्या पालनाच्या माध्यमातून समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण होणे हे तुमचं आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि त्यासाठीच आम्ही वारंवार पद्धतीने हे काम केलं पाहिजे. उपस्थित उपासक आणि उपासिकांनो, उपवास पालन करणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये ज्या काही 5 गोष्टी यायला पाहिजे त्या 5 गोष्टी आपण वारंवार समजून घेतल्या पाहिजे. आणि प्रत्येक उपवास पालन करणाऱ्या व्यक्तीमध्ये ह्या 5 गोष्टी असतात. काही लोकांना त्या समजतात, काही लोकांना त्याची जाणीव नसते, है का नाही. आता बाहेर देशामध्ये आपण जर गेलो, पूजनीय भिक्खू धम्मबोधी थेरो आणि पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, त्यांच्यासोबत करुणानंदजी आहेत, हे बाहेर देशाच्या दौऱ्यासाठी गेलेले आहेत, है का नाही. बुद्धिस्ट राष्ट्राला ते गेलेले आहेत. तर तिकडे जे काही बुद्धिस्ट राष्ट्रातले लोक आहेत ते पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर बुद्ध विहारात असतात, दिवसभर बुद्ध विहारात. ठीक आहे, आता काही कारणामुळे आपल्याला दिवसभर बुद्ध विहारात जमत नाही राहणं, पण जास्तीत जास्त वेळ आपण बुद्ध विहाराशी संलग्न आहात. पौर्णिमाच नाही तर इतर सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही असता, त्यामुळे तुमचे अनंत अनंत पुण्यकर्म होतात. बरं, हे लोक दिवसभर बुद्ध विहारात का बरं येतात? आता ते तर बुद्धिस्ट राष्ट्र आहेत, त्यांचे घरही चांगले असतील आणि त्यांच्या घरातही बुद्ध असेल ना, का त्यांच्या बुद्ध विहारातच बुद्ध आहे, बुद्धाची मूर्ती. तुमच्या बुद्ध विहारात बुद्धाची मूर्ती आहे, तुमच्या घरात बुद्धाची मूर्ती नाही का? आहे. पण बुद्ध विहार आणि घरामध्ये असलेली जी काय तफावत आहे ती फार मोठी आहे. घरामध्ये राहून तुम्ही आर्य उपोषित व्रताचं योग्य त्या पद्धतीनं पालन करू शकत नाही, नाही होत. तुम्ही शील धारण केलं, 5-5:30 वाजता सकाळी घरी गेला. आर्य उपोषित शीलाचं पालन करत असताना तुमच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, तुमच्या आजूबाजूचे लोक कसे आहेत, तुमच्या घरातले मेंबर कसे आहेत आणि तुमच्या घरामध्ये असलेलं त्यावेळेचं वातावरण कसं आहे, या साऱ्या गोष्टीवरती तुमच्या उपोषित व्रताचं पालन ठरलेलं आहे. उदाहरणार्थ, एखादी मायमाऊली सकाळी झाली, तिनं अत्यंत श्रद्धा भावनेनं शील ग्रहण केलं, अष्टशील, आणि घरी गेली. संकल्प आहे. संकल्प कोणता आहे की आज भंतीजीकडून शीलाचं पालन करायचं आहे, म्हणजे शील घेतलेला आहे आणि दिवसभर शीलाचं पालन करायचं आहे असा संकल्प करून आपण बुद्ध विहाराच्या बाहेर पडतो. पण घरी गेल्यानंतर कोणाच्या भांडणाचा आवाज आलाच. समजा आता भांडणं कोणाच्या घरी नाही, साऱ्यांच्याच घरी भांडणं आहेत, आहे का नाही. प्रकार वेगवेगळे आहेत. भांडणं कोणत्या वस्तीत नाही, साऱ्याच वस्तीत भांडणं आहेत, प्रकार वेगवेगळे आहेत. समजा भांडण सुरू आहे, आता उपवास धारण केलेली महिला आहे बिचारी, आणि तिच्या कानावर त्या साऱ्या गोष्टी येऊ लागल्या. मनाची अवस्था जशी बुद्ध विहारात होती तशी राहील का बरं? नाही राहणार. राहील का? नाही राहणार. एखादी महिला भगिनी बिचारी आली, सकाळी शीलग्रहण केलं आणि गेली लग्नाला. दुपारी लग्नाला, लग्नाचा डीजे सुरू झाला, नवरदेव बसला घोड्यावर आणि गाणे तर पाहतात तुम्हाला कसे गाणे लागतात. तिथं काय बुद्धाचे गाणे लागतात का? कोणाच्याही लग्न, आपल्या लग्नात, आमच्या लोकांच्या लग्नात वरातीमध्ये कोणते गाणे असतात, आहे का नाही. समजा तुम्ही लग्नाला गेले आणि तुम्ही त्या दिवशी पौर्णिमा आहे, तर तुमचं शीलाचं पालन होईल का? नाही हो. किती बारीक गोष्टी आहेत बऱ्या, ज्या गोष्टीचा आपण विचार करतो का? अजिबात विचार करत नाही. आता वास्तविक पाहता ज्या दिवशी उपवास व्रत धारण करायचं आहे त्या दिवशी सर्वाधिक आळस आमच्या शरीरामध्ये असतो, प्रमाद.
पहिली गोष्ट तर लवकर उठताच येत नाही माणसाला त्या दिवशी. माणूस म्हणते जाऊ दे ना, अर्ध्या तासाने लेट जाऊ. बंतीचीच उठले नसतील आणखी, आहे ना, आवाज आला असता ना बंतीजीचा. असं म्हणजे त्या दिवशी सगळ्यात अधिक प्रमाद जो आहे तो मनामध्ये असतो. म्हणजे ज्या दिवशी मनाने संकल्प केलाय की आजचा उपसत व्रताचा दिवस आहे, आज सकाळी जाऊन शील ग्रहण करायचं आहे, दिवसभर त्या शिलाचं पालन करायचं आहे, त्याच दिवशी तुमच्या मनावरती चारही बाजूनं मार वार करत असतात. मार वार करत असतात. आता हे वार ज्या पद्धतीने होतात ते वार जर तुम्हाला आम्हाला जर फेटाळून लावायचे असतील आणि त्याच्यातून जर वाचायचं असेल तर त्यासाठी तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळी त्यावेळी पूजनीय भिक्खूला आणि संघाला, भिक्खुनी संघाला, भिक्खू संघाला, उपासक उपासिकांना या 5 गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. या 5 गोष्टी पालन केल्यानंतर आम्ही बौद्ध आहोत आणि बौद्धांचे कर्तव्य पालन केल्यामुळे तुम्हाला आम्हाला काही अधिकार सुद्धा प्राप्त होतात. चांगल्या लोकांनाच अधिकार प्राप्त होतात, वाईट लोकांना अजिबात अधिकार प्राप्त होत नाहीत. तुमच्या घरामध्ये सगळ्यात सन्मान कोणाचा असतो सांगा? प्रत्येकाला परिवार आहे ना, परिवारात सगळ्यात सन्मान कोणाचा होतो बरं? परिवारातल्या वयोवृद्ध लोकांचा, आजी आजोबांचा. आणि जिथे त्यांचा सन्मान होत नाही तर मग ते काय कामाचं नाही. दुसरा नंबर कोणाचा लागतो? घरातल्या आई वडिलांचा. तिसरा नंबर कोणाचा लागतो? मुलांचा. चौथा नंबर कोणाचा लागतो? सुनेचा. आणि 5वा नंबर कोणाचा लागतो? नातांचा. बरोबर आहे ना? रोजच्या परिघामध्ये तुमचा रोजचा तुम्ही तुमचं कुटुंब, यामध्ये सगळ्यात सन्माननीय व्यक्ती कोण? तर आजी आजोबा, सासू सासरे, आई वडील. 2 नंबर तुम्ही, साहेब आणि साहेबीन. 3 नंबर त्यांचे लेकरं आणि 5 नंबर नातू पुतू. हा क्रम आहे ना. आता या क्रमवारीचा आपण हिशोब लावला ना तर ज्यांनी त्यांच्या मिळालेल्या आयुष्यामध्ये काही कर्तव्य पालन केलेले आहेत म्हणून त्यांना ते अधिकार मिळालेले आहेत. समजा एखाद्या घरातल्या वडिलांनी सांगितलं की तुमच्या शिक्षणाला पैसा देत नाही, लेकरायच्या राशन जाणून टाकत नाही, लाईटचं बिलच भरत नाही, नळाचं बिलच भरत नाही, तर त्याला तुम्ही अधिकार देसाल का त्या माणसाला? समजा घरातला एखादा असा मेन माणूस आहे की जो काहीच कर्तव्य करत नाहीये, म्हणजे कामाला जाईना, पैसा आणेना, पत्नीच्या इच्छा पूर्ण करेना, मुलाबाळांच्या शिक्षणाला खर्च करेना, त्यांच्या इच्छा पूर्ण करेना आणि नाताला 2 रुपयाची चॉकलेट पण आणून देईना, त्याला कुणी सन्मान देईल का तशा माणसाला? नाही देत लोक. ही महामंगल सूत्र आहे बुद्धांचं. माता पितु भट्टा अलंकृत दारस संग अनाकुलाच कमंता येतन मंगलम उत्तम. 38 महामंगलातलं हे महामंगल आहे. म्हणजे आम्ही आमचे कर्तव्य पालन केल्यानंतर ज्या काही अधिकार मिळतात ते अधिकार आपण शाश्वत स्वरूपामध्ये समजून घेतले पाहिजे. मी आपणास हेच सांगत होतो की तुम्हाला आम्हाला सुद्धा असे बरेच अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि त्याच अधिकाराच्या अंमलबजावणीतून आम्हाला आमचा समाज बनवायचा आहे. आता हे शाश्वत स्वरूपात टिकणारं काम आहे आणि म्हणून शाश्वत स्वरूपातल्या टिकणाऱ्या कामामध्ये गर्दी लगेच वाढत नसते. आम्ही आमच्या बुद्धविहारात हे सगळे कामं करतो, इथे हे कामं सुरू आहेत, गर्दी अशीच वाढते का बरं? नाही. म्हणजे आता काही कार्यक्रम ठरलेले आहेत आमचे. बुद्ध जयंती तुफान गर्दी, वर्षावासाचा कार्यक्रम तुफान गर्दी, आणि बाकी 12 महिने तेवढेच जेवढे आहेत तेवढेच आहे का? तेच बंदीजीन तेच लोक. मग
तुम्ही वर्षभर एवढे लोक राबतायत, तुमच्या विहारातले भिक्खू राबतायत, म्हणून हे कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं संपन्न होत असतात. म्हणजे तुम्ही तुमचे कर्तव्य पूर्ण करतायत म्हणून येणारे जे काही कार्यक्रम आहेत ते दर्जेदार पद्धतीनं संपन्न होत आहेत. त्यासाठी तुम्हाला आम्हाला रोज नित्य नियमानं राबावं लागेल किंवा आमचे कर्तव्य आम्हाला पालन करावेच लागतील. उपोषित व्रताचं पालन करणं हे बौद्ध उपासकांचं कर्तव्य आहे. ते लादायचं नाही कुणावर. नाही भाऊ तुम्ही बुद्धाचे आहे तुम्हाला हे करावंच लागेल, कर्तव्य आहेत नाही. मग लादायची गोष्ट आहे काही. तुम्ही बौद्ध धर्मामध्ये जन्माला आले म्हणजे तुम्हाला हे करावंच लागेल असं म्हणून जर कार्यक्रम होत असेल तर मग तो कार्यक्रम फिसकला. आता तुम्ही हे सारे लोक कसे जोडले गेलेले आहेत, श्रद्धेनं जोडलेले गेलेले आहेत. आणि म्हणून जे काही श्रद्धेनं जोडलेले लोक असतात ते फार कमी असतात. कोणत्याही विहारात जा तुम्ही, कितीही मोठ्या विहारात जा, कितीही मोठ्या, 5-50 लोकांच्या वर तिथं संख्याच नसते दररोज. काही काही विहारात 10-15 बसलेले असतात. पण त्या 10-15 मध्ये आणि तुमच्या असलेल्या 50 लोकांमध्ये जग बदलण्याची क्षमता आहे. तुम्ही जग बदलू शकता. जग बदलण्याची क्षमता आहे. 50 लोकांनी जर ठरवलं ना तर 50चे 5,000 फक्त ते एका महिन्यात करतात. पण आम्ही ठरवतच नाही. आम्ही ठरवायला पाहिजे. आणि 5,000चे आता बुद्धानं किती लोकांपासून सुरुवात केली हो? किती? 5 लोकांपासून ना. कौंडण्य, बप्पा, महानाम, अश्वजित आणि भद्रिय. आणि कोण होते ते? ब्राह्मण होते ना. 5 ब्राह्मणापासून सुरुवात झाली ना. आणि आज किती आहे? मोजता येतील का आज? बुद्धांचे फॉलोअर्स नाही मोजता येणार. आणि म्हणून माय मौल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, तुम्ही आम्ही आमचे कर्तव्य सांभाळून आमच्या अधिकारांचा वापर बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी केला पाहिजे. समाजामध्ये कुठे जर वाईट गोष्टी दिसत असतील तिथे एकटे जाऊ नका. 100-200 लोक घेऊन जा. तो तुमचा नैतिक अधिकार आहे. आणि म्हणून माय माऊल्यांनो, आमच्याकडे या 5 गोष्टी या संपूर्ण पालनातून येत असतात. एक गोष्ट येत असते, सातत्यपूर्णता आमच्यामध्ये येते. खरं सवय लागते आम्हाला. दुसरी गोष्ट आमची समज वाढते. हे जे काही आता प्रत्येक वेळेस तुम्ही येत आहेत, मला वाटते 4-5 पौर्णिमांच्या अगोदर इथे कानागारी का शिबिर पण झालं ना तुमच्याकडे. खूप सुंदर शिबिर झालं. मी पाहिलं ते. व्हेरी गुड. म्हणजे तुमच्यासाठी खूप खूप मंगल मैत्री तुम्ही राबल्या माया माऊल्यांनो. खूप चांगलं शिबिर ते झालं. आणि ते शिबिर तसं व्हायला पाहिजे. तसे शिबिर नियमित व्हायला पाहिजे. सातत्यपूर्णता आमच्याकडे येते. म्हणजे आम्ही काय करत असतो, आम्हाला ती सवय लागते. आणि सवय लागली की आमचं ज्ञान वाढते. ज्ञान वाढलं की आम्ही त्या ज्ञानाचा आमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये वापर करत असतो. आणि त्या दैनंदिन ज्ञानाचा वापर केल्यानंतर मग आमचं मन स्थिर होत असते. हे जे काय दर महिन्याला चाललेलं आहे, हे दर महिन्याला यामुळेच आम्ही करतोय की हे फक्त 8 दिवस करून सोडून देण्यासाठी आहे काही? अजिबात नाही. आणि काय होतंय माहित आहे का, की एखादा व्यक्ती जर महिनाभर करत असेल आणि त्याने दुसऱ्या महिन्यामध्ये काहीच नाही केलं तर त्याचा फायदा 0 आहे. त्याला काहीच प्राप्त होत नाही. म्हणजे हे सुख प्राप्तीच्या ज्या काही गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी किती धावपळ आहे हो, किती धावपळ आहे. एक घर बांधण्यासाठी, साधं घर बांधण्यासाठी तुमच्या आयुष्याचे 50-50 वर्ष तुम्ही देता ना. हप्ते फेडू फेडू परेशान व्हावं लागतं. घराचे हप्ते, गाडीचे हप्ते, पोराचं लग्न, पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण, त्याच्यात सणवार, पाहुणे रावणे आहे का नाही. या छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी किती धावपळ आहे बरं. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी एवढी धावपळ असताना सुद्धा आम्ही कमी पडू लागलो. साऱ्यांच्या इच्छा पूर्ण होतात का? मग असा एखादा दिवस की तुमच्या साऱ्या इच्छा पूर्ण झाल्या असं वाटते का तुम्हाला कधी?
कधीच वाटत नाही घरातल्या साऱ्याच लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या असाही दिवस येत नाही, कधीच येत नाही, मरेपर्यंत येत नाही. बरं या जन्मात सोडा, पण अनेक येणाऱ्या प्रत्येक जन्मात सुद्धा माणसाच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होत नाही. यंपिंचंग न लभंती तंगपी दुःख बुद्ध, यामुळे तर म्हणतात ना, इच्छांची पूर्तता न होणे दुःख आहे का नाही. मग या साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी जर पूर्ण करण्यासाठी तुमची आमची एवढी धावपळ आहे, तर मग ती परमसुख प्राप्त करण्यासाठी आम्हाला दिवसातून जागृत अवस्थेमध्ये असलेले सगळे तास कामाला लावावे लागते. लोक म्हणतात ना, वैऱ्याची रात्र आहे. वैऱ्याची रात्र नाही, इथं शकंद शकंद मनाचा वैरी जो आहे त्याचा दिवस सुरू झालेला आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला द्विगुणित पद्धतीनं दुपटीनं कामं करून तुम्हाला आम्हाला सुख प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठीच आम्ही सातत्यपूर्ण विहाराशी जोडल्या गेलेले आहोत. माय मौल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, तुमच्यासारखे पुण्यकर्म इतर लोकांचे नाहीत. आता तुम्ही घरीच असाल ना, तशी छाती फुगली पाहिजे आमची, आमच्यासारखं कोणीच नाही. झालं पाहिजे. आणि धम्माचं पालन करणाऱ्या लोकांनी तसंच राहिलं पाहिजे. बुद्धांना काय म्हणतो आपण, शाक्य सिंह. बुद्ध सिंहासारखे होते का? नाही, वर्तन सिंहासारखं होतं, आहे का नाही. आणि धम्माच्या पालन करणाऱ्या व्यक्तीने सुद्धा कोणालाच घाबरू नये. म्हणजे स्वतःहून जाऊन भांडण नाही करायची, बरं, याचा अर्थ तो होत नाही. म्हणजे आणि ती शाश्वती असते ना आपल्याला, की मी शीलाचं पालन करणारी आहे, मी शीलाचं पालन करणार आहे, मी नेहमी बौद्ध धम्माच्या विकासासाठी काही ना काहीतरी देणार आहे. तर तो आत्मविश्वास आमच्यामध्ये असतो. आणि धम्माच्या पालनामुळे जो काही आत्मविश्वास माणसाच्या मनाला प्राप्त होतो, त्या आत्मविश्वासामुळे मनुष्य त्याच्या व्यक्तिगत जीवनात सुद्धा दुःखी होत नाही आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा दुःखी होऊ देत नाही. म्हणजे हे उपासक उपासिकांचे कर्तव्य आहे. आणि या कर्तव्यांचं आपण पालन करून खूप चांगल्या पद्धतीनं आपला दैनंदिन जीवनाचा विकास करावा, हीच शुभेच्छा आणि मंगलमैत्री आपल्यापर्यंत देतो. खरं तर आज दिवसभर बिझी असल्यामुळे एक विशिष्ट प्रकारचं प्रवचन काही तयार करता आलं नाही. तिथूनही घाई गडबडीनं आम्ही इथं आलो. आता इथूनही आमची 9:30 वाजताची गाडी आहे, पुन्हा पुढे जायचं आहे. पण आनंद या गोष्टीचा आहे की तुमच्यासारख्या चांगल्या लोकांमध्ये आल्यानंतर आम्हाला पण चांगलं वाटते. खरं आहे बरं, तुमची जी काही पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आम्हाला मिळते. हा धम्म आहे, दुसरं काय हाय, काय दुसरं बरं. हे तुमचे हे असे मस्त गुलाबासारखे फुललेले चेहरे, आणि तुमच्या मनातून येत असलेली मंगल मैत्री, याने सुद्धा आम्हाला बळ प्राप्त होत असते. यासाठीच हे कामं चाललेलं आहे. आता समजा लग्नामध्ये 1000 लोक असतात, तिथे काही पॉझिटिव्ह असते का बरं? काहीच नसते. म्हणजे लग्न खराब आहेत असं मी या मताचा नाही बरं. लग्न खराब या मताचा मी नाही. पण तिथं काय आहे बरं? धावपळ 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 धावपळ, कोणाची धावपळ, कोणीकडे काय काय काय, बापा बापा काय करा. आणि तेवढंही झाल्यानंतर लग्नाचा लावताना माईक आमच्या हातात आला की एक जण येऊन म्हणते आम्हाला गणपतीची शॉर्टकट आहे का? काय आहे बरं तिथं? काहीच नाही. बुद्ध विहारामध्ये जी काही पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला आम्हाला मिळते ना, ती पॉझिटिव्ह एनर्जी आपण सातत्यपूर्ण कलेक्ट केली पाहिजे. बुद्ध विहाराशी संलग्न जोडलेले जे लोक असतात ना, ते भलेही गरीब असू द्या, हो, दिन दुबळे असू द्या, त्यांचे करोडेच्या गाड्या असू द्या नसू द्या, काही घेणदेण नाही. ते पत्राच्या घरात राहिले ना तरी एवढ्या आनंदानं राहतात. प्रचंड सुखी समाधानी लोक असतात. आणि म्हणून बुद्ध विहारासाठी आपण जास्तीत जास्त वेळ देणं हे बौद्धांचं आद्य कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य आपण पालनच करावं, है ना. शिंदे बाबांसाठी माझ्या मनात खूप मैत्री येते कधी कधी. बिचाऱ्यांसाठी किती सेवा आहे त्यांची. आता ते मला माहीत आहेत बरं. आता विहारातले तुम्ही सगळे चांगले आहेत बरं, असं नका म्हणू. बंधूजी आले शिंदे बाबाचं नाव घेऊन गेले. हे चांगले लोक आहेत आणि चांगल्या लोकांच्याच भरोश्यावर सारे कामं चालणार आहेत. बुद्ध विहारासाठी जास्तीत जास्त वेळ द्या.
जास्तीत जास्त वेळ द्या बुद्धविहारासाठी. हे टिकणारं काम आहे, हे टिकणारं काम आहे. बुद्धविहार हे टिकणारं काम आहे. बुद्धविहारातला ग्रंथालय हे टिकणारं काम आहे. बुद्धविहारातलं बुद्धरूप हे टिकणारं काम आहे. बुद्धविहार हे कधीच नष्ट होत नसते. महाबोधी बुद्धविहार पूर्वच्या पूर्व जमिनीखाली होतं का नाही? पाहतो ना आपण जुने ते फोटो, किती वर्ष झाली. म्हणजे हे शाश्वत स्वरूपातले कामं आहेत आणि शाश्वत स्वरूपातले कामं टिकवण्यासाठी तुम्हाला आम्हाला दुपटीनं मेहनत घ्यावी लागेल. त्यामुळेच आमच्या जबाबदाऱ्या आम्ही ओळखा आणि आमच्या जबाबदाऱ्या ओळखून बौद्ध धम्माचा विकास करण्याचा प्रयत्न करा. माय माऊल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, आपल्या सर्वांसाठी मी खूप खूप मंगलमैत्री व्यक्त करतो. विशेषतः दैनंदिन तुमच्या रोजच्या धम्मसंस्कारामध्ये आज पौष पौर्णिमेच्या निमित्तानं आपण सकाळीपासनं ते सायंकाळपर्यंत धम्माचं आचरण केलं. या धम्म आचरणामुळे आपल्या सर्वांना सुख, बल, संपत्ती आणि निब्बाणाचा साक्षात्कार हो, अशी मंगलमैत्री आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री व्यक्त करून, आपल्या सर्वांविषयी मंगलमैत्री व्यक्त करून आजचा हा धम्मसंस्कार मी इथेच संपन्न करतो. भवतु सब्ब मंगलम. आपल्या सर्वांचं मंगल हो.